लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू. जत तालुक्यात ठरावांसाठी राजकीय चुरस. उमदी सोसायटीचा ठराव निवृत्ती शिंदेंकडे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जत तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. विविध सेवा सहकारी सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सहकार राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. याच पार्श्वभूमीवर उमदी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते निवृत्ती शिंदे यांच्या बाजूने देण्यात आलाय. निवृत्ती शिंदे हे माजी सभापती तमनगोंडा रवी पाटील यांचे समर्थक मानले जात असल्याने या ठरावाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हेही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने जत तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक ठराव, प्रत्येक सोसायटी आणि प्रत्येक मत महत्त्वाचं ठरणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात रंगू लागली आहे. तालुक्यातील अनेक सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये ठरावांच्या हालचाली वेगाने सुरू असून विविध गटांकडून पदाधिकाऱ्यांशी संपर्क, बैठका आणि रणनीती आखण्याचं काम सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जत तालुक्यात कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. राजकीय समीकरणे, स्थानिक नेत्यांची ताकद आणि सोसायट्यांचे ठराव यावरच निवडणुकीचं भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार असल्याने येत्या काही दिवसात सहकाराच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लोकवाणी न्यूज नेटवर्क या निवडणुकीतील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर ठेवू नये. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.